शहरातील कोरेगाव भीमा इथे 208वा शौर्य दिन साजरा होतोय। लाखो अनुयायी विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी शौर्यभूमी भीमा कोरेगाव या ठिकाणी जमलेले आहेत। विजय स्तंभ रंगीबेरंगी फुलांनी सजलाय। भीमा कोरेगाव या भागात चोख पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय। आनंदराज आंबेडकरांनी विजय स्तंभाला अभिवादन केलं। आपल्याकडे या पद्धतीने जे चाललेलं आहे की गुंड या देशामध्ये लोकसभेपासून ते साध्या पंचायत समितीपर्यंत लोक या पद्धती निवडून जाणं हे म्हणजे लोकशाहीला मारक आहे। माझं म्हणणं आहे की या पद्धतीचं जे इलेक्शन आहे हे आता बदललं पाहिजे आणि जे खऱ्या अर्थानं लोकशाहीला पूरक असतील आणि विद्वानांचे आणि चांगले पक्ष असतील जे लोकशाहीला मानणारे असतील त्यांनाच लोक त्या पक्षाला मतदान करतील आणि खऱ्या अर्थानं ही लोकशाही निकोप होईल। तर दौंड शहरात भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्तानं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी भीमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती उभारून अभिवादन करण्यात येत आहे। आणि या दरम्यान बहुजन समाजाच्या शौर्याला मानवंदना देत सामाजिक समता, न्याय आणि संविधानिक मूल्यांचा जागरही करण्यात आला। कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।